शहादा येथील एका खासगी कोचिंग क्लासेसच्या संचालकावर अल्पवयीन दलित विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून या प्रकरणी नंदुरबार जिल्ह्यातील समस्त आंबेडकरवादी व पुरोगामी समाज संघटनांच्या वतीने मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांकडे तक्रारीचं निवेदन सादर करण्यात आले आहे। निवेदनानुसार प्रवक्ता अकॅडमी या कोचिंग क्लासेसचा संचालक योगेश अरुण शेंडे यांनी हेतू पुरस्कर विद्यार्थिनीला कोणी नसताना क्लासमध्ये बोलावून तिचा विनयभंग केला। याबाबत विद्यार्थिनीने आपल्या पालकांसह जाब विचारला असता जातीवाचक शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे। हा प्रकार अत्यंत गंभीर असून पीडित कुटुंबावर मानसिक दडपण टाकले जात असल्याचंही निवेदनात नमूद करण्यात आले आहे। या प्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात संबंधित कलमांखाली तसेच अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मात्र आरोपीकडून पीडित मुलीला व तिच्या कुटुंबियांना सातत्याने धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप संघटनांनी केला आहे। आरोपी गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याची चर्चा असल्याचंही निवेदनात नमूद करण्यात आले आहे। संघटनांनी या प्रकरणात आरोपीला जामीन देऊ नये, जलद गती न्यायालयात खटला चालवून तात्काळ न्याय द्यावा तसेच आरोपीची नार्को टेस्ट करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे। यासोबतच आरोपी चालवत असलेल्या कोचिंग क्लासेसची नोंदणी कायमस्वरूपी रद्द करावी, खासगी कोचिंग क्लासेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे सक्तीचे करावे आणि संचालकांचं पोलीस व्हेरिफिकेशन करूनच परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे। या संपूर्ण प्रकरणात मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी वैयक्तिक लक्ष घालून पोलिसांना निपक्षपाती व कठोर तपासाचे आदेश द्यावेत अशी अपेक्षा निवेदनाद्वारे व्यक्त करण्यात आली आहे। दरम्यान या घटनेमुळे शहादा शहरात संतापाची लाट उसळली असून दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी विविध सामाजिक संघटनांकडून होत आहे। दिनांक 3/1/2026 रोजी शहादा शहरात एक कोचिंग क्लासमध्ये एका लहान मुलीचा विनयभंग झाला होता। त्या अनुषंगाने फिर्याद दाखल झाल्यानंतर तात्काळ शहादा पोलिसांचे अधिकारी अंमलदार यांनी सदर गुन्ह्यातील आरोपी त्यास अटक करण्यात आली। अटक केल्यानंतर आम्ही त्यास माननीय न्यायालयासमोर हजर करण्यात येऊन तेथे 3 दिवस पोलीस कस्टडी घेण्यात येऊन अधिक तपास करण्यात आलेला आहे। तर या संदर्भात आम्ही जामीनला विरोध करण्यात त्याबाबत आमचे शासकीय सरकारी वकील असतील त्यांच्यासोबत चर्चा केलेली आहे आणि याच्यात काही खाजगी क्लासेस बिना परवाना आहेत असं आरोप करण्यात आलेला आहे। त्यांच्यावर तुम्ही कारवाई करण्यात येणार आहे का? चौकशी करून त्या संदर्भात आम्ही शैक्षणिक विभागाला त्याबाबत आम्ही पत्रव्यवहार करून त्याची माहिती देत आहोत। आणि भाग्यश्री चौधरीचे जे मॅटर आहे त्याच्यात कुठपर्यंत तपास पोहोचलाय? चौधरी आत्महत्या कोणत्या तो आमचा भाग्यश्री चौधरी यांनी काही कारणास्तव आत्महत्या केलेली आहे, काही आरोपी अटक पण करण्यात आलेले आहेत। तर हा तपास पुढे जाणार आहे कसं आहे, याचे नियोजन कसं आहे तुमचे? त्या संदर्भात शहादा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे साहेब हे तपास करीत आहेत। यातील दोन्ही आरोपी त्यांना अटक केली आहे, पोलीस कस्टडी सुद्धा घेण्यात आली आहे। सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे।